चला जाणूया नदीला या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाअंतर्गत मनपा अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांनी मंगळवारी कपिला नदी यात्रा आयोजित केली होती। या यात्रेदरम्यान कपिला नदीची सध्याची परिस्थिती, नदीपात्रातील अतिक्रमण, प्रदूषण तसेच इतर अनेक समस्या प्रत्यक्ष पाहण्यात आल्यात। या सर्व समस्या या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आल्या। मात्र खेदाची बाब म्हणजे माननीय अतिरिक्त आयुक्त यांनी राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग, मनपा सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर नियोजन विभाग तसेच संबंधित अभियांत्रिकी आणि उद्यान विभागातील अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत पत्र दिलं असतानाही एकही अधिकारी उपस्थित राहिला नसल्याने पर्यावरण प्रेमींनी संताप व्यक्त केला। जर हे अधिकारी आपल्या वरिष्ठांचे आदेशच पाळत नसतील तर सामान्य नागरिकांच्या तक्रारींना ते काय गांभीर्याने घेतील का, असा सवालही उपस्थित करण्यात आला। या दौऱ्याप्रसंगी राजेश पंडित, योगेश बर्वे, निशिकांत पगारे, रोशन केदार, रोहन देशपांडे आदी उपस्थित होते। नमस्कार। आज दिनांक 10 मार्च 2026 रोजी माननीय अतिरिक्त आयुक्त यांनी चला जाणूया नदीला उपक्रम याच्या अंतर्गत कपिला नदीची नदी यात्रा आज आयोजित केलेली होती। त्यामध्ये महानगरपालिकेचे जेवढे पण विभाग होते त्यांचे अधिकारी आणि इंजिनियर यांना अधिकृत पत्र देऊन बोलवण्यात आलेलं होतं। तर ह्या ठिकाणी ह्या अनुषंगाने आज पूर्ण 5 किलोमीटरच्या नदीची नदी यात्रा संपन्न झाली। त्यात बऱ्याच ठिकाणी नदीवरती एन्क्रोचमेंट म्हणजे सिमेंट बॉक्स टाकलेले, गटारीचे नाले सोडलेले, हे सगळं बिल्डर लोकांनी किंवा आजूबाजूच्या ज्या नदीमध्ये राहणाऱ्या लोकांनी केलेले। बऱ्याच ठिकाणी वृक्षतोड करून त्या ठिकाणी जमीन वाढवण्यात आली आहे। नदीची बाजू जी आहे ती छोटी करण्यात आलेली। तर आज ही पूर्ण गोदावरी संवर्धन विभागाने ह्या सगळ्या गोष्टींची नोंद घेऊन ते आज रेकॉर्डवरती घेण्यात आले। फक्त आज ह्या नदी यात्रेत एक खेद असा मी मानतो की सार्वजनिक बांधकाम विभाग महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य तसेच नगर नियोजन विभाग आणि उद्यान विभाग हे जे अतिमहत्त्वाचे विभाग होते, यांनी आज त्यांचे वरिष्ठ माननीय अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांच्या पत्राला सुद्धा पाठ फिरवली। म्हणजे त्यांनी अधिकृत पत्र देऊन सुद्धा ते आलेले नाही। तर याच्याने आपण विचार करू शकतो की एक अधिकाऱ्यांचेच ते आदेश मानत नाही तर सामान्य लोकांचे काय आदेश मानू शकतात। कारण ह्या ठिकाणी जी एन्क्रोचमेंट किंवा हे जे अतिक्रमण झालेलं आहे, वृक्षतोड झालेली आहे, ह्या संदर्भात त्यांची भूमिका आज खूप महत्त्वाची होती। पण आज ते आले नाही, हे आज आम्हाला खेद वाटतं। आणि नक्कीच महानगरपालिका आणि अतिरिक्त आयुक्त मॅडम ह्या गोष्टीचं नोंद घेतील आणि संबंधित अधिकाऱ्यांना विचारून त्यांच्यावरती कारवाई करतील। धन्यवाद।